नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता लाडकी बहिणी योजना याच्या पाठोपाठ एक नवीन योजना आता आपल्या महाराष्ट्र सरकार लवकरच येणार आहे। केंद्र सरकारमार्फत ही योजना लवकरच महाराष्ट्रात चालू होणार आहे। त्याच्यामध्ये 50,000 रुपये महिलांना मिळणार आहेत। लक्षात घ्या, संपूर्ण व्हिडिओ पहा। महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण लाडकी बहीण योजने जशी आपल्याला मिळाली तसंच ही योजना सुद्धा महिलांच्या खूप महत्त्वाची आहे, कामाची आहे। आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। त्यासाठी तुम्हाला जी काही घंटा आहे म्हणजेच बेल आयकॉन ते सुद्धा दाबून ठेवायचं आहे, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार आहे। लक्षात घ्या, महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, नवीन योजनेमध्ये मिळणार 50,000 रुपये। 50,000 रुपये आता आपल्या महिलांना मिळणार आहे। महाराष्ट्रात ही लवकरच सुरू होणार आहे। आता सध्या कुठे सुरू आहे हेही मी सांगतोय, सगळं डिटेल्ड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे। लक्षात घ्या, महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत ही मिळणार आहे। आता ही योजना कोणासाठी आहे, कोण यासाठी पात्र आहे, अर्ज कसा करायचा आहे, कुठं करायचा आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। ही आता एका राज्यात चालू आहे, पण ती लवकरच केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्रात सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। तर किती जणांना वाटतं ही योजना महाराष्ट्रात सुद्धा चालू झाली पाहिजे, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं हो चालू झाली पाहिजे असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे। तर चला बघूया ह्याचं स्वरूप काय आहे। लक्षात घ्या, आता इन डिटेल्ड आपण व्हिडिओ इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, भारत सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असतात। या योजनेचा लाभ देशातील कानाकोपऱ्यातील लोक घेत असतात। आता याला महिला सक्षमीकरण करण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला आहे। त्यासाठी ते वेळोवेळी महिलांसाठी अनेक योजना आणत असतात। आता हे तुम्हाला माहिती की आता सध्या महिला सक्षमीकरणावर जास्त भर आहे। महिलांसाठी आपण बघत आहे की त्यांचं आरक्षण असू द्या, त्यांना योजना असू द्या, त्यांचं शिक्षण असू द्या, कुठेतरी स्त्रीला आपल्या एक सक्षमीकरण करण्याचं काम हे चालू आहे। तुम्हाला माहिती आहे सध्या नवरात्र सुद्धा चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्त्रीचं जे काही शक्ती आहे ते आपण तिला मानतो, तसंच इथं तिला रिअल लाईफमध्ये सुद्धा तिला शक्ती आणि देण्याचं काम सुद्धा इथं सध्या चालू आहे। लक्षात घ्या, ह्या योजनेचा लाभ हा करोडोती महिला लाभ घेत असतात। भारत सरकारचं नाही तर राज्य पातळीवरही सरकार आपल्या राज्यात महिलांसाठी योजना राबवत असतं। अशीच योजना एका राज्याने आणली आहे, ज्यामध्ये महिलांना वार्षिक 10,000 रुपये मिळणार आहेत। हे 50,000 रुपये ते कसे मिळणार, लक्षात घ्या, वर्षाला 10,000 आहेत। कसे आहेत, ह्याचं स्वरूप काय आहे हे इन डिटेल पाहूया। तसंच स्वरूप आपल्या महाराष्ट्रात सुद्धा येणार आहे। लक्षात घ्या, इथं ही सध्याची योजना ही ओडिशा सरकारने चालू झालेली आहे। या राज्यामध्ये महिलांसाठी एक नवीन भेट दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत मोहन माळी यांनी महिलांसाठी सुभद्रा योजना ही चालू केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 10,000 वर्षाला दिले जातात। या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसं करू शकता तेही त्यांनी सांगितलं आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये महिलांसाठी सुभद्रा योजना चालू केली। याच्यामध्ये ही योजना पुढील 5 वर्षासाठी चालू असून महिलांना 50,000ची आर्थिक मदत मिळणार आहे। आर्थिक मदत ही मिळणार आहे। त्याच्यामध्ये सरकार ही थेट रक्कम डायरेक्ट डीबीटी थ्रू वर्षातून 2दा थेट महिलांच्या खात्यात पाठवण्यात जाईल। 5,000 रुपये असं 2दा पाठवले जाणार आहेत। पहिला हप्ता जो आहे तो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे जे आपलं महिला दिन असतं त्या दिवशी मिळणार, आणि दुसरा हप्ता जो आहे तो रक्षाबंधन दिवशी पाठवला जाणार आहे। असं याचं स्वरूप असणार आहे, आणि सेम स्वरूप सुद्धा लवकरच आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा पाहायला येईल। बघूया नेमकं आता हे कधी येत आहे। लवकरच ह्याच यायची सुद्धा चिन्ह दिसत आहेत। या वयोगटातील महिला मिळणार लाभ। आता लाभ कोणाकोणाला मिळणार लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा जसा लाभ होता तसं याची सुद्धा काही अटी आहेत। ह्या महत्त्वाच्या अटी आहेत। या योजनेअंतर्गत 60 वर्ष वयोगटातील 60 ते 21 असं महिलांचा अर्ज करता येणार आहे। त्यांना सध्या आहे ओडिशामध्ये आहे म्हणून तिथले रहिवासी असणं गरजेचं आहे। यासोबतच सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। ज्या महिलांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला आधीच शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहेत अशाही महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाहीये। आता अर्ज कुठं करायचा हे सांगतोय। अर्ज कुठं करायचा आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज अंगणवाडी सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र असतं बघा, त्याच्यातून तुम्हाला करू शकता, किंवा CSC फॉर्म असतो, CSC सेंटर असतं, तिथं तुम्हाला फॉर्म हा मिळेल। आणि योजनेसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत। या योजनेचा फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडीत किंवा कुठेही सबमिट करू शकता। आता ही झाली याची स्वरूप। आता हे सगळं स्वरूप आपण व्यवस्थित सगळं पाहिलं आहे मित्रांनो। आता हीच योजना सेम महाराष्ट्रात सुद्धा लवकरच आपल्याला दिसणार आहे, परंतु आता हे कधी दिसेल याचं चिन्ह हे आपल्याला ही जी योजना आहे ही आपल्याला कदाचित निवडणुकीनंतर सुद्धा पाहायला मिळू शकते,
कारण खूप साऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी की आम्ही महिला सक्षमीकरण करतच आहोत. तर बघूया आता ते त्या राज्यांचं अनुकरण करून महिलांना अजून सक्षम बनवतात का. आता किती जणांना वाटतंय ही चालू व्हायला पाहिजे, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हो चालू व्हायला पाहिजे. आणि लाडकी बहीण योजनेचे कोणाला पैसे नाही आले त्यांनी सुद्धा कमेंट करा की पैसे नाही आले आणि कुठला तुमचं गाव आहे. ज्यांनी आले त्यांनी आले असं लिहू शकता. गॅसचं सुद्धा तुम्ही सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.